गोशाळा, गोवंश दिवसेंदिवस कमी होत चालला. त्यामुळं गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तींचा मनामध्ये एक आदर नक्कीच असतो माझ्या. कारण रस्त्यावरची कुत्री आणि हे गोधन याच्याविषयी प्रेम सर्वांना आहे, पण खरोखर त्यांना काय काय लागतं, ते पाळण्यासाठी काय करावं लागेल, ते आपण घरी नेऊन पाळू शकतो का, असा विचार करणाऱ्यांची संख्या खूप कमी. त्यामुळंच मग कोणीतरी एखादा गोशाळा काढतो आणि तिथं मग आमच्यासारखी काही माणसं जमेल तेवढी छोटी छोटी मदत करत राहतात. मग अशा रीतीने मोठ्या मोठ्या पण गोशाळा आहेत, म्हणजे जिथं शेकड्याने गोधन सांभाळलं जातं. अर्थात एखादं छोटंसं ट्रस्ट स्थापित केलं जातं. 10-11 समविचारी माणसं एकत्र येतात आणि मग त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्या ट्रस्टच्या जी काही ते उडी घेऊ शकतात फायनान्शियली, आर्थिक गणित ज्या पद्धतीने जमेल तेवढ्याच गोधनाचा सांभाळ ते सुरू करतात. असं जे व्यक्ती करतायत, सध्या गोशाळा चालवत आहेत, त्यांना तर मनपूर्वक प्रणामच करतो मी. कारण खूप कठीण काम आहे तसं पाहिलं तर. एकतर तुमच्या मनात असून तुम्ही स्वतः त्या गोधनास, समजा एक 8-10 इतकंच गोधन आहे तुमच्याकडं आणि 1000-1500 स्क्वेअर फूटमध्ये तुम्ही एक गोशाळा सुरू केली आहेत, तरीसुद्धा तुम्हाला स्वतःला ते सगळं करणं जमत नसतं. मी माझ्यासारख्या लोकांचं बोलतोय. भले मनामध्ये दिलदार प्रवृत्ती असेल, भले मनामध्ये खूप कणव असेल, खूप दया असेल या गोधनाविषयी, पण वैयक्तिक स्वतः गोशाळेमध्ये काम करणं हे प्रत्येकाला जमतं असं नाही आहे. म्हणजेच आपल्याला कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं. मग त्याला पगार दिला पाहिजे, त्याचा मेहनताना त्याला योग्य तो मोबदला नक्की दिला पाहिजे. जर हा मोबदला तुम्ही तो खुश होण्यासारखा देत नसाल, त्या लोकांची खूप मोठी अपेक्षा नसते, पण तुम्ही जनावरांना चारा देण्याचं औदार्य दाखवताना ज्या व्यक्तीच्या जीवावर तुम्ही गोशाळा काढली आहे, गोपालक म्हणून तुम्ही मिरवता, त्या व्यक्तींच्या मनामध्ये जर आनंदाचे कण निर्माण करू शकत नसाल, म्हणजेच त्यांना जगण्यासाठी पुरेसं मानधन जर तुम्ही देऊ शकत नसाल, तर तुमची ती गोभक्तीसुद्धा नाटकी आहे अशा निष्कर्षाला लोक पोहोचतात. अशी सगळी परिस्थिती असताना एक रामू नावाचा बैल आहे, जो आसाराम बापूंच्या नावाने ज्या गोशाळा आहेत, ज्या ठिकाणी जवळपास एका गोशाळेमध्ये 400 ते 500 गोधन सांभाळलं जातं, अशा गोशाळेमध्ये तिथेच लहानाचा मोठा झालेला एक बैल आहे. त्याचं नाव त्या गोपालकांनी ठेवलं आहे रामू. या आसाराम बापूंच्या इतक्या मोठ्या गोशाळेचा व्याप सांभाळणारी लोक नक्की आहेत, पण त्यातल्या त्यात त्यांनी ज्या ठिकाणी या सगळ्या गोवंशाला लागणारा चारा शेतामध्ये लावला जातो, त्यांच्याच ट्रस्टची जमीन आहे, तिथून त्या चाराच्या पेंड्या एका बैलगाडीवर लादल्या जातात आणि कडबाकुट्टीचं जे मशीन असतं, जिथं हा चारा कापला जातो, बारीक तुकडे केले जातात,
आणि पोत्यांमध्ये भरला जातो त्या ठिकाणापर्यंत, म्हणजे त्या चाऱ्याची शेती समजा 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर लांब आहे, जिथं तो उगवतो, जिथं त्या पेंड्या बनवल्या जातात, जिथून त्या बैलगाडीवरती लोड केल्या जातात आणि ते मशीन ते गोशाळेच्या जवळ एका कॅम्पसमध्ये साधारण 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. आता हे सगळं काम रोज जर करायचं झालं तर एक गाडीवान नक्की लागतो. त्या चाऱ्याच्या पेंड्या त्या बांधायला 2-3 मजूर लागतात. ती गाडी लोड करण्यासाठी तेच मजूर काम करतील, ठीक आहे. म्हणजेच 4 माणसं इथे लागणार. मग त्यापैकी एक माणूस फक्त गाडी घेऊन यायची, चारा भरायचा, गोशाळेत गाडी आणायची आणि मग ती चाऱ्याची पोती कापल्यानंतर पुन्हा लोड होतात आणि जवळच असलेल्या गोशाळेमध्ये त्या कापलेल्या चाऱ्याच्या गोण्या त्या गाडीवर लादलेल्या त्या घेऊन जायच्या. म्हणजे तो गाडीवान सतत बिझी राहिला असता, त्याला पगार द्यावा लागला असता. हे सगळं काम एकटा तो रामू नावाचा बैल करतो. म्हणजे बैलगाडीला बैल जो जुंपावा लागतो तो इथे जुंपावा पण लागत नाही. त्याचा तो बरोबर त्या बैलगाडीच्या त्या जिथं बैलाची स्पेस असते तिथं तो आतमध्ये जातो, उभा राहतो आणि स्वतःच मान खाली करून त्याच्या मानेवरती तो गाडा घेतो. आणि त्याला जेव्हा कळतं आता चारा भरून झाला आहे, तेव्हा तो निमूटपणे रोजच्या रस्त्याने तो चारा त्या मशीनपर्यंत पोचवायचा असतो. त्याबरोबर मशीनच्या रूमच्या समोर येऊन तो थांबतो. तिथून चाऱ्याच्या पेंड्या कापायला जातात, तोपर्यंत तो बसून राहतो, झोपतो तिथे गाडीजवळ. जेव्हा ते काम सगळं होतं, पोती सगळी भरली जातात, आता पोती आणून गाडीत ठेवणार आहेत असं जेव्हा त्याला जाणवतं, तेव्हा तो स्वतः उठतो, पुन्हा एकदा मान खाली करून ती गाडीचा दांडा तो त्याच्या मानेवर घेतो, गाडी भरेपर्यंत निमूटपणे उभा राहतो. त्या सगळ्या मजुरांना गाडीत त्या गोण्या भरल्या जाणं सोपं जातं. त्या गोण्या भरल्यानंतर तिथून जवळच अगदी 100-200 मीटरवर असलेल्या ज्या ठिकाणी सगळ्या गोवंशाला पोट भरण्यासाठी आणलं जातं, म्हणजेच हा कापलेला चारा, असे काही खड्डे बनवलेले असतात. 100 फूट तो एरिया आहे. समोरासमोर 100 फूट असे 2 गायींना उभं राहायला जागा आणि त्या खड्ड्यामध्ये तोंड घालून त्या चारा खाऊ शकतील अशा उंचीवर ते सिमेंट कॉन्क्रीटचे खड्डे बनवलेले असतात, जेणेकरून त्यांना उभं राहून तो चारा खाणं सोपं जावं. अशा 100-100 फूटच्या समोरासमोर या जागा तयार केलेल्या अशा हा गोशाळेतला भाग. त्या ठिकाणी तो रामू बरोबर एक गोणी त्याच्यातला व्यवस्थित कापलेला चारा हा कुठपर्यंत पसरला जाऊ शकतो याचासुद्धा बरोबर त्या रामू बैलाला अंदाज आहे. आणि एक गोणी बैलगाडीतनं उतरवून त्या खड्ड्यामध्ये तो चारा पसरण्यासाठी त्या मजुराला किती वेळ लागतो याचीसुद्धा त्याला परफेक्ट जाण आहे. बरोबर तो तेवढा वेळ त्या एरियात थांबतो, तिथून पुढं परत 10 पावलं जातो, पुन्हा थांबतो. अशा पद्धतीने 100 फुटी त्या खड्ड्यामध्ये सगळीकडं चारा पसरवून झाला असं जेव्हा त्याला जाणवतं, तेव्हा उरलेल्या गोण्या घेऊन बरोबर तो लेफ्ट टर्न घेतो गाडीचा आणि समोरच्या खड्ड्यापाशी जाऊन थांबतो. त्याच पद्धतीने तो एक एक गोणी खाली होत गेली की पुढे पुढे सरकत जातो आणि पूर्ण गाडी रिकामी झाल्यावर तो पुन्हा त्याच्या जागी ती गाडी घेऊन जातो, पुन्हा आपली मान त्याच्यातनं सोडवतो आणि त्या गाडीजवळ तो आराम करतो किंवा त्याच्या जागी जाऊन उभारतो. कोणीही, कोणताही गोपालक किंवा गोसेवक, त्या गोशाळेतला व्यक्ती या रामू बैलाला कोणत्याही इन्स्ट्रक्शन देत नाही. कोणीही ती बैलगाडी चालवण्यासाठी गाडीवान म्हणून त्या गाडीत बसत नाही. ह्या सगळ्या गोष्टी या रामू बैलाच्या जेव्हा पाहतो आपण, तेव्हा मन गहिवरून जातं. कधीकधी मनामध्ये चर्र होतं
अरे नका ना एवढं वजन टाकू त्याला. भले अजून एखादा रामू तयार करा किंवा भले अजून एखादा गाडीवान दुसरी गाडी घेऊन येऊ द्या. नका एकट्याला एवढं काम लावू. म्हणजे एखादा व्यक्ती इमानदारीने काम करतो, त्याला कसं कामाचा बोजा वाढवतो आपण, त्याच पद्धतीने या रामूकडनं काम करून घेतलं जातं, असं उगीच मनाला वाटून गेलं. पण तात्पर्य ह्या व्हिडिओ बनवण्याचं एवढंच आहे की जर प्राणी इतका इमानदारीने, त्याला नेमून पण दिलं नाही आहे, त्याला हे केलंच पाहिजे असंही काही नाही आहे, पण तो किती जाणीवेने आपल्याच भाऊबंधांसाठी चारा आणण्याचा, ते त्या मशनरीपर्यंत पोचवण्याचा, कट झालेल्या गोण्या पुन्हा त्या जिथं खायला म्हणून सगळ्यांना गोवंशाला बोलवलं जातं, जिथं जागा केली आहे त्यांना खाण्याची, ठराविक वेळी त्यांना तिथं सगळ्या झुंडला सोडलं जातं आणि मग ते सगळे गोवंश तिथं येऊन आपला आपला आहार घेतात. म्हणजे आपल्याच भाऊबंधांसाठी तो अव्याहतपणे एकटाच राबतोय. काहीही नाही, बरोबर त्या त्या वेळेला ना घड्याळ ना मोबाईल, पण मनामध्ये असलेली एक जाणीव आणि इमानदारी. या रामू बैलाकडे पाहिल्यानंतर खरोखर माणसांमध्ये जर असे गुण असतील तर आपला देश किती पुढे जाईल असाही एक मनात विचार येऊन जातो. आणि खरंच वाटतं, आध्यात्मिकरित्या जर विचार केला तर मला तर असं वाटतं की हा रामू हा बैल जो आहे हा एक दैवी अंश आहे, असं माझ्या मनाला चाटून गेलं. जेव्हा हे सगळं पाहिलं तेव्हा नक्की मनात माझ्या असाच विचार येऊन गेला. कारण एखाद्या प्राण्यामध्ये इतकी पराकोटीची बुद्धिमत्ता, इतकी पराकोटीचा समजूतदारपणा, इमानदारी आणि कोणाचीही मदत न घेता तो हे अव्याहतपणे रोज काम करतोय हे. म्हणूनच खूप मोठं अप्रूप असं मला जे दृश्य पाहिलं ते तुमच्या मनापर्यंत पोचवावंसं वाटलं. असेही प्राणी जगात आहेत. अर्थात तुम्ही अनेक क्लिप बघितल्या असतील. हा तर बैल आहे, पण कित्येक वन्य प्राणी म्हणजे अक्षरशः वाघ, सिंह, चित्ते यांनासुद्धा जर लहानपणी एखाद्या व्यक्तीने केअरटेकर म्हणून सांभाळलं असेल, अगदी चिपांजी असेल, अगदी कुठला जंगलामध्ये ज्या प्राण्याला सगळे घाबरतात असा पण प्राणी असेल, तो त्याचा सांभाळ केलेल्या लहानपणी किंवा त्याला जखमी अवस्थेत ज्या व्यक्तीने जपलं आहे त्याला तो 2-2 वर्षांनी 3-3 वर्षांनी सुद्धा भेट झाल्यानंतर चेहऱ्यावरचे भाव बदलतात, डोळ्यातले भाव बदलतात आणि ते अगदी उड्या मारत येऊन त्या व्यक्तीच्या गळ्यात पडतात. काय आहे हो हे? काय हे प्रेम आहे? किती उच्च कोटीचं प्रेम आहे. स्वतःचा हिंस्त्रपणा सोडूनसुद्धा हे वाघ, सिंह अक्षरशः त्याच्या गळ्यापर्यंत उडी मारून पुढचे 2 पाय त्याच्या गळ्याच्या भोवती टाकतात. एखादा चिपांजी माकड त्याला सांभाळलेल्या एखाद्या स्त्रीच्या, तिला लांबून बघून धावत धावत दुडूदुडू धावत एखादं बाळ धावत येतं त्याप्रमाणे तिच्या मिठीत जाऊन पडतं, तिच्या चेहऱ्याकडं कुतूहलाने बघायला लागतं. अप्रूप वाटतं हो. हे तर सोडा, मोठमोठे अजगर, साप ज्यांना जखमी अवस्थेत एखाद्याने सांभाळलं आहे आणि तो व्यक्ती जर त्यांना दिसला तर ते सुद्धा त्याच्या अंगावर खेळतात. ज्याला पाहिल्यानंतर थरकाप उडेल माणसाचा, असे मोठमोठे अजगर, मोठमोठे साप त्या केअरटेकरच्या अंगाभोवती असतात. तो 2 दिवस गायब झाला तर बेचैन होतात. 25-25 कुत्र्यांचा सांभाळ केलेली एक व्यक्ती 3-4 दिवस दवाखान्यात काय पडते, बेचैन होतात, अन्नाला स्पर्श करत नाहीत ती कुत्री. तो 5व्या दिवशी आल्यावर मात्र सगळ्यांचा नुसता गोंगाट चालू होतो. काय म्हणायचं हो या गोष्टीत ना? आज माणूस माणसाला मानेनासा झाला आहे. माणूस आपल्या मनातली माणुसकी विसरत चालला आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर अशी काही दृश्य जेव्हा आपण बघतो, असे काही अनुभव जेव्हा आपण पाहतो, घेतो, तेव्हा खरंच या प्राण्यांच्या विषयी मी तर नतमस्तक असतो. अक्षरशः मी नतमस्तक होऊन जातो. आणि कुठेतरी मला या प्रत्येक प्राण्यामध्ये ना, त्याचा जरी मूळचा गुण असला हिंस्त्रचा, जरी तो माणसांनासुद्धा घाबरवत असला इतर वेळेस, तरी पण या केअरटेकरच्या बाबतीत ज्यांनी काळजी घेतली त्याची आठवण कायमची जतन ठेवत
आणि त्याच्याविषयी नेहमीच उपकृत राहायची, कृतज्ञता व्यक्त करायची, हे त्यांना कसं जमतं, कोण सांगतं हो? हा प्रश्न मला नेहमीच पडतो. आणि मी त्या विधात्याला इतकंच म्हणतो, बाबा रे, तुझी लीलाच अगाध आहे. तूच हे सगळं करतो, करवितो. त्यामुळं अशा ज्या गोष्टी आपण पाहतो, त्याच्यातनं फक्त आपण आपल्यात काही बदल घडवू शकतो का? आपली माणुसकीची लेवल आपल्या मनामध्ये असलेली ती अजून थोडी उंचीवर नेऊ शकतो का? इतकाच आपण सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवत प्रयत्न करायचा. या व्यतिरिक्त आपल्या हातात काही नाही. आणि अशी दृश्य, अशी काही प्राणी ज्या ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी भेट देऊन त्यांची ही इमानदारी, त्यांचे हे कष्ट घेणं, त्यांचं हे प्रेम जरी आपल्याला काही फुटांवरनं पाहायला मिळालं, तरी आपण स्वतःला नशीबवान मानत एक माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करत जगणं, इतकंच आपण शिकलो तरीही खूप झालं, असंच मी मत व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. चला, त्या रामू या बैलाला आणि अशी आपल्या केअरटेकरची आठवण ठेवून त्याचे उपकार मरेपर्यंत विसरायचे नाहीत, हे आपल्या मनाला बजवत त्या केअरटेकरची अतिशय प्रेमाने वागणाऱ्या प्रत्येक अशा प्राण्याला मी तर नमन करतो, नमन करतो. कारण त्यांच्यामध्ये एक दैवी अंश आहे, या गोष्टीवर माझा तर नक्की विश्वास आहे. मित्रांनो, अशा या गप्पा, असे काही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, नक्की सांगा मला कॉमेंट बॉक्समध्ये. कारण ह्या गोष्टींच्याद्वारे काही ना काही मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. काही ना काही मूल्य आपल्याला शिकायला मिळतात आणि त्यासाठीच माझी ही धडपड सुरू असते. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल.